मग असे तुम्ही बोलताना म्हणालात की तुम्ही काही आमचे स्पिरिच्युअल पॉडकास्ट बघितले होते. ते कुठले होते जे आवडले ते? मी दत्तगुरूंच्या संदर्भात आपण एका पुस्तकाविषयी, त्यांचं नाव मला विसरायला होतं, तर तो पॉडकास्ट मला खूप आवडला. हां, गिरनारचा. आणि त्यांच्या त्या सगळ्या अनुभूती वगैरे मला खूप वाटल्या की ग्रेट आहे. त्याच्यानंतर मी तुमचे स्किन रिलेटेड वगैरे पॉडकास्ट पाहिले. प्रत्येक स्त्रीने ते बघितलेच पाहिजे. आणि अध्यात्माचे जास्ती तुमचे पॉडकास्ट असतात. मग मी ऑटोमॅटिकली ते पाहते, तर मला तुमचे लगेच हे येतात सजेशन्स, आणि आय वॉच. आणि कंटेंट चांगला असतो, मला आवडतं. मी आजकाल बराचसा वेळ एकांतात असेल तर पॉडकास्ट वगैरे ऐकण्यावर घालवते. आता काही रॅपिड फायर, म्हणजे अगदी थोडक्यात 1-2 शब्दात उत्तर. तुमची सर्वात मोठी भीती कोणती? कसली भीती वाटते? मी भाषणाला उभी आहे आणि मला भाषणच करता येत नाही, म्हणजे मला शब्द सापडत नाही, ही माझी भीती आहे. असं स्वप्न वगैरे पडतं? नाही, स्वप्न मला पडतं की माझं ग्रॅज्युएशन पूर्ण नाही झालंय, मी परीक्षेला उशीर झाला, असे स्वप्न टिपिकल सगळ्यांना पडतात. टिपिकल अभ्यास झाला नाहीये. पण मला भीती वाटते की मी भाषणाला उभी आहे आणि समोर लोक भरपूर नाही, ही भीती, आणि मला भाषण सुचत नाही, ही भीती. म्हणजे आता प्रोफेशनल भीती ही आहे माझी. तुमच्याबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज? फार गैरसमज माझ्याविषयी नाही आहे लोकांना. कदाचित मी खूप स्ट्रिक्ट आहे असं वाटतं लोकांना, बिकॉज माझी पर्सनॅलिटी माझी अशी आहे, ते वाटतं लोकांना. आणि आपण जेव्हा असं खंबीरपणे बोलतो तर लोकांना वाटतं की कडक आहेत. हां, पण तसं नाही आहे. पण ठीक आहे, तसं वाटलं माझ्यासाठी योग्य आहे. तुमचे सर्व टीकाकार जर एका खोलीत बसले तर तुम्ही त्यांना एका वाक्यात काय सांगाल? मी तुम्हाला अजिबात ऐकत नाही, त्यामुळे तुमचे प्रयत्न वायफळ आहेत. अशी एखादी व्यक्ती की तुम्ही त्यांना माफ केलं पण विसरू शकत नाही? अनेकांना मी माफ करते तसं, पण नाही, असं कोणी नाही. सांगायचं नाही आहे? नाही, असं कोणी नाहीच आहे. यू फॉरगिव्हन बट नॉट फॉरगॉटन. आय कीप फॉरगिव्हिंग. इट्स बेटर ना. माझी आध्यात्मिक जर्नी काय सांगते? रिमूव्ह ऑल द निगेटिव्हिटी. आपण कोणाविषयी राग धरलं तर आपल्यामध्ये ती निगेटिव्हिटी राहते. सो आय हॅव फॉरगिव्हन. लोकांना माहीत नसलेली तुमची एक गोष्ट? मी पालीला खूप घाबरते आणि अंधाराला खूप घाबरते. मी घाबरते देखील, म्हणजे थोडक्यात. म्हणजे असे असल्या मी खूप निर्भीड असं वगैरे वाटतं, तसं नाही. मी खूप घाबरते अंधाराला. एखादी अशी गोष्ट की जी अजून सिद्ध करायची राहिली आहे? आत्ताच्या अजेंड्यावरचे तर मी जवळपास, म्हणजे मी असं सिद्धच करायचं असं काही नाही, पण एनिथिंग दॅट यू वॉन्ट टू अचीव्ह, की राहिलं आहे हे करायचं किंवा करायचं आहे. माझ्या अजेंडावर मंत्री व्हायचं आहे किंवा हे पद घ्यायचं हे कधीच नसतं. माझा वेगळाच अजेंडा असतो. ॲस्पिरेशन असतं. म्हणजे मला जसं मला यूट्यूब चॅनल चालू करायचं होतं तर मी केलं. मग त्यात स्पिरिच्युअल जर्नीचं कारण ते असावं, कदाचित त्या काळातच मी तिकडे इन्व्हॉल्व झाले. तर असं माझं आत्ता जे ॲस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये मला माझ्या ज्या योजना आहेत आत्ता, ज्या मी सुरू केल्या आहेत, त्या योजना मला 2028पर्यंत अशा अत्यंत घरोघरी पोचवायच्यात. म्हणजे असं. आणि मी लिहिते माझ्या कॅलेंडरमध्ये, मला ह्या जुलैपर्यंत सपोज मला काही माझ्यावर लोन असेल हे संपवायचं आहे किंवा मला हे क्लिअर करायचं आहे, तर तसं मी करते. म्हणजे आय एम व्हेरी ऑर्गनाइज दॅट वे. तुमच्या आयुष्यावर जर चित्रपट बनला त्याचं नाव काय असेल? भरपूर नावं लोक देतात. 2-3 ऑप्शन्स द्या. तुम्हाला काय वाटतं? मी असा विचारच केला नाही माझ्या आयुष्यात, पण आता करा. चित्रपट बनेल आहे ना, रोलर कोस्टर राईड आहे. आणि एव्हरी टाइम यू हॅव इमर्ज्ड ना. रणरागिणी वगैरे असं काहीतरी. ते तर टायटल्स माझे आहेच, रणरागिणी, वाघीण वगैरे. आय डोंट नो. माझा आज वडिलांना पत्र लिहिलं तर पहिली ओळ काय असेल? पाठवू कुठे पत्र लिहू? आय डोंट नो. फक्त ते असते तर इमॅजिन करून काही करू शकते मी, पण आत्ता मी त्यांच्याशी काय संवाद साधता आला तर? पत्र आम्ही खूप लिहायचो लहानपणी त्यांना. आय मिस यू. हो, ॲक्च्युली ही इज अराउंड, ही इज स्टील देअर, ही इज गायडिंग यू. या, ही इज माय गार्डिंग एंजल. या. लोकांनी 50 वर्षानंतर पंकजा मुंडेंना कसं लक्षात ठेवावं? कल्याणी नाव असेल माझ्या सिनेमात. वा. कारण मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात माझ्याकडून जर काही व्हावं तर ते कल्याण व्हावं, कल्याणकारी काम करावे मी, आणि त्यामध्ये प्रिन्सिपली मी म्हणजे काम करावे. तर लोकांनी मला जे बोलेल ते करणारे नेता म्हणून लक्षात ठेवा. रिकाम्या वेळेत
कोणता छंद आहे? काय आवडतं करायला? सध्या तरी पॉडकास्ट बघायला आवडतं. कारण पूर्वी वाचायला आवडायचं, आता तो कंटेंट ऑडिओ व्हिज्युअलमध्ये मिळतो. मी खूप क्रिएटिव्ह आहे. मला चित्र काढायला वगैरे आवडतं. कोविडमध्ये ती हाऊस मी पूर्ण केली. मला घर सजवायला आवडतं. म्हणजे ॲस्थेटिकली मला आवडतं. म्हणजे मला इंटेरियर्सची आवड आहे. मी माझे सगळे कपडे मी स्वतः डिझाईन करते का कसा असावं, काय असावं. एनिथिंग दॅट इज वाचनाची खूप आवड आहे मला, पण आजकाल वाचन नाही म्हणून ऑडिओ व्हिज्युअल. सो मे बी यू कॅन से आय वुड लाईक टू गॅदर नॉलेज. खूप सारं नॉलेज घ्यायला आवडतं, विषयांचं वेगवेगळ्या. हे सध्या माझं नवीन वेड आहे. भरपूर सिनेमा बघतो आम्ही सगळे. शेवटचा कुठला गुंडे बघितला? साहेबांपासून ते हो? आमचे डॉगीज पण सिनेमा बघतात असे थोड्या वेळ बसून. वी आर ऑल व्हेरी मूवी बफ्स. इंग्लिश, हिंदी, मराठी सगळे. आता तर इतकं ट्रीट आहे आपल्याला. म्हणजे मी हिस्टॉरिक सीझन्स खूप बघते, ड्रामाज मला आवडतात. इंग्लिश कुठले बघितलं सध्या? सगळे. रेन बघितला, आपला क्वीन एलिझाबेथवर क्राऊन बघितला. मस्त आहे तो. हां, मोनार्की. सगळे म्हणजे ब्रिजर्टन बघितलं की नाही? ब्रिजर्टन नाही बघितलं. ब्रिजर्टनचा एक सीझन बघितला. मस्त आहे तो. सेकंड सीझन आय नॉट सीन. पहिला सीझनच छान आहे आणि त्यातला जो एस्थेटिक अपिअरन्स यू लव्ह दॅट. आय लव्ह दॅट. तर पाहिलं मी सगळे सीझन बघते, कारण मी तो झोपेचा वेळ माझा सॅक्रिफाय करून बघते. मी रात्री उशिरापर्यंत TV बघते. तर सगळे सीझन बघते. हिस्टॉरिक जास्त बघते. म्हणजे आता संभाजीराजेंवरचं जे सिरीज होतं आपल्या अमोल कोल्हेंचं, ते पण मी खूप आवर्जून पाहिलं. महाभारत पाहते आणि मी त्याला वेगळ्या अँगलनी पाहते. मी त्याला महाकाव्य म्हणून पाहत नाही. मला असं वाटतं एव्हरी प्रसंग जो घडलेला आहे ना, तो प्रत्येक वेळी वेगळी शिकवण देतो. तर मला आवडतं पाहायला ते सगळं. आता मला ना हे सगळं आधी खूप फॅसिनेटिंग वाटलेलं, आता तर जास्तच फॅसिनेटिंग वाटलं. पंकजाताई मुंडे काय आहेत, हा जेव्हा मी रिसर्च सुरू केला पॉडकास्टसाठी. म्हणजे पॉडकास्ट करताना एक नेता, एक स्त्री मंत्रीपेक्षाही पंकजाताई कशा आहेत खऱ्या, ह्याचा मला एक शोध घ्यायचा होता. आणि तो शोध मला असं वाटतं सुरू झाला. आध्यात्मिकता, एक संवेदनशील मन आणि तरी पण एक भावूक मुलगी, हे सगळं दिसत गेलं. तर मला असं एक वाटतं की तुम्ही फक्त राजकीय नेत्या नाही आहात, तर ग्रामीण महाराष्ट्राचा, म्हणजे खरं त्यांच्याबद्दल कळकळ वाटून, तुम्हाला वाटून तुम्ही ज्या योजना आखता, तर त्यांचा एक ती ताकद आहे तुमच्या पाठी. OBC समाजाचा एक बुलंद आवाज आहे. आणि जे संघर्ष, जी संकट वाट्याला आली, त्याच्यावर मात करून पुन्हा नव्यानं, ताकदीनं, जिद्दीनं एक यशस्वीपणे उभं राहण्याची एक प्रेरणादायी कहाणी आहे. असं मला पंकजाताई कोण आहेत असं विचारलं तर मला वाटतं. बरोबर आहे का हे? मला हे असं वाटलं सगळं ऐकून. नम्रतेने हे सगळे विशेषण स्वीकारते. बरोबर आहे. म्हणजे ते तुम्हाला वाटलं असेल तर ते तसं असेल आणि ते तसं ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. हां, म्हणजे एखादी व्यक्ती असेल, ती एका तासात कळणं कठीण आहे, किंवा ती आयुष्यभर एखाद्याबरोबर राहून पण कळत नाही. पण आत्ता जे मला वाटलं, हां, माझ्याविषयी जर तुम्ही म्हणाल तर मी जे तुम्हाला आत्ता कळले तीच मी तुम्हाला दरवेळी आढळेल. हा माझा म्हणजे मी आणि सगळ्यांनाच ते आढळेल. करते. आणि माझ्याकडे नैसर्गिक ॲज माझ्या पूर्ण इंटरव्ह्यूमध्ये पण मी जे बाबांविषयी बोलताना नॅचरल आहे. मी नॅचरल आहे. जे आहे मी ते फार वेगळी दिसेन असं अजिबात नाही. तुम्ही इकडे आम्हाला बोलवलं, कपडे वेगवेगळे असतील पण माझं वागणं तेच असेल. ते बरोबर आहे. आणि ते मला जाणवलं. म्हणजे ती वॉर्मथ आणि तो एक नॅचरलनेस आणि एक फ्रेंडलीनेस, पटकन एक ते मला ते मास लीडर असंच, म्हणजे लोकांमध्ये जेवढं मिक्स होतेच लिडरशिप असते ना. सर्व काहीमध्ये येऊन सर्व काही सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या राजकीय सामाजिक वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या कार्याचं असंच महाराष्ट्राला आणि देशालासुद्धा योगदान लाभू दे अशी मी प्रार्थना करते. खूप खूप धन्यवाद. सर्व काही खूप छान झालं. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.